चला तर आज इथं आमचा ना सुवासिनीचा कार्यक्रम म्हणजे परड्या भरायच्या आहेत. आता देवीच्या परड्या भरायच्या आहेत. आता आम्ही ना तुळजापूरला जाऊन आलेलो होतो, पण प्रसाद काय भरलाच नव्हता. त्यामुळं म्हणलं आज मंगळवार पण चांगला आहे आणि म्हणलं आपल्या परड्या पण भरू. मी तर सगळा स्वयंपाक सगळं आवरून वगैरे घेतला. आता इथं सगळ्या परड्या मी 6 भरणार आहे. आमच्या घरची पण आहे, पण आता ती गावाला असते म्हणून म्हणलं इथं आपल्या 5 परड्या बाहेरच्या सांगितल्या आणि एक आमची म्हणून 6 परड्या भरल्या आणि एक खोटमा असतो. असं भरावं लागतात आता परड्या. तुम्ही कशा कशा भरल्या नक्की कमेंट करून सांगा. आता इथं 5 परड्या अशा ठेवतात. एका चांगला नवीन एखादा कपडा हातरायचा आणि त्याच्यावरती परडी ठेवायची. नंतर मग आपण त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. नंतर मग ओटी भरायची. पुन्हा पीठ मीठ आणि आपली ना पीठ मीठ पण टाकायचं. पुन्हा ज्वारी भरायची आणि पुन्हा नैवेद्य पण असं ठेवायचं. 2 नैवेद्य करायचे, एक मोठा आणि एक बारका असा असतो. आणि त्या नैवेद्यावर मग आपलं भात आमटी गुळवणी पापडी भजे सगळं आपलं त्यावर ठेवायचं. मग अगोदर हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर मग असा परड्या भरायच्या. नंतर 2 मुठी टाकून अशी परडी भरायची असते. कधी पण एक हे वंजळीने टाकायचे, 2 वंजळ्या टाकून परडी भरायच्या. ज्वारीची पण 2 वंजळी टाकायची आणि ज्वारीचं पीठ पण टाकायचं. पिठामध्ये आपण काय करायचं, मीठ टाकायचं. नंतर मग आपलं देवीची ना खणणाला कशी ओटी भर तशीच आपली भरायची. मग आपण खोबरं खारीक हळकुंड सुपारी विड्या सगळं पाणी घ्यायची, तांदूळ घ्यायचं, त्यावर पीस ठेवायचा आणि नंतर मग आपली अशी ओटी भरून घ्यायची आहे. इथं बघू शकता. पुन्हा नंतर आता मी पीठ मीठ भरलं, नंतर ज्वारी पण सगळे भरून घेणार आहे. चला तर मग मला तुमच्या संग व्हिडिओ शेअर करावा. पण आता स्वयंपाकाचं इतका गडबड होते निकटीच्या मागं, त्यामुळे स्वयंपाकाचं काय तुम्हाला शूट करून दाखवलंच नाही. नंतर मला आता परड्या भरताना तरी तुमच्याबरोबर शूट करावं, कारण का लय दिवस झालं प्रसाद आणलेला. प्रसाद आणला ना तर लगेच करून टाकायचं असतात परड्या भरतात, पण माझ्याकडून जास्त वेळ रखडलं त्यामुळं ते उशीर झाल्यामुळं ते झालं. चला तर मग आता मस्त स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे. आता म्हटलं परड्या वगैरे भरून मग सुवासिनींना जेवायला हे घालायचं पण असतं. ह्या आमच्या इथल्या ह्या सासूबाई आहेत. ह्या आता इथं बघू शकता, एक मोठा आणि एक छोटा हे करायचा असतो आणि त्या सगळं ठेवायचं असतं. हे असं भरून घ्यायचं आहे. तुम्ही कशा भरता ते नक्की कमेंट करून सांगा. छान आता व्हिडिओ असा बघत राहा. इथं बघू शकता असं मोठे सगळं सामान भरायचं. 5 पण परड्यावर ना पिसाने हे ओटी भरली. पुन्हा एक कोटमा असतो ना आपला खंडोबाचा, तर त्याच्यात काय करायचं, टोपी आणि त्याला गमजा असतो कोटम्यात आणि तांदूळ भरायचे असतात. इथं ह्या आमच्या आत्या येतं. आता ह्या हळदी कुंकू लावतात. एकटी महाग गडबड आमच्या तरी आत्या मला करू लागायला तर स्वयंपाक. आत्याने पुरण वाटलं, पोळ्या केल्या. चला तर मग बघा पुढं स्वयंपाक काय झालाय सांगा. लय छान झालाय ना. हां आमटी पण छान झाली. चालते. ह्या आहेत आमच्या मामी, मस्त सवाशीन जेवाय आल्या. तर दिदी काय झाल्यात का पोळ्या, छान झाल्यात का. चालते जेवा. रागिनी का झालाय स्वयंपाक. अरे छान ना. सासूबाई बोला का झालाय स्वयंपाक सुनाने केलेला. हा ना तुमच्यासारखा झालाय का. हा ना. हा ना बोला अजून काय म्हणता मग. हा ना. तुळजापूरच्या परड्या भरल्यात आम्ही. हा ना चालते. हा त्या का झालंय स्वयंपाक. 1 नंबर झालाय का. खरंच नका असं म्हणू, पण खरं सांगा. आमटी ती होय. हा प्यायला प्यान मग सांगा. बरं आता पेऊ सांगा. मस्त झाली ना. चालते चालते करा जेवण मग आता. हा हा बघा हुशार आहे.